मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली। डायरेक्ट सांगताय की आता ते लागू नाही येत, वेगळं वेगळं काढा, म्हणजे पोरांचं एक एक वर्षाचं बर्बाद करायचं ठरवलंय तुम्ही। त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन आहेत, पहिला की ईडब्ल्यूएस सुरू ठेवावा, ईसीबीसी पण ऑप्शन सुरू ठेवा, आणि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत ओबीसीचं सुद्धा ठेवावं, आणि ज्यांच्याकडे ईसीबीसी आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना 1 महिन्याच्या आत म्हणजे 3 राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे। जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा आयुष्य बर्बाद होणार आहे। 6 महिन्याची त्याला मुदतवाढ द्या तुम्ही, की 6 महिन्यात तो आणून दे। मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीला सुद्धा ठेवा, तो 6 महिन्यात आणून दे। त्या अडचणी यायला लागेल। ऑप्शन मात्र 3ही ठेवा, ईडब्ल्यूएस, एसीबीसी आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा। त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत, नसेल तर ओपन मध्ये जाईल ना। काय झालंय काय ठिकाणी काल परभणीचं आलं होतं, आणलं की ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितलं होते ते कालची तुमच्यावर ठेवायला दिलेली, मला मीडियात दाखवायचे असते। आता कधी आणणार आहे कोणाला तरी सांगा फोन करून। परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता, त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेलाय, सॉरी हिंगोलीचा। त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो, परंतु ऑप्शन आहेत दिले, पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं। मला सांगितलंय तुला हे जमणार नाही, तो ओपन मध्ये जाय। आणि त्यानेच फॉर्म लिहिलाय, त्या कोण पोलीस होता ना त्यानेच तो फॉर्म लिहिलाय। अहो कालचे 4 कागद दिले, प्रेसमध्ये दाखवलं होतं ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं, ठाण्याचं, ते ठाण्याचं दाखवलं होतं मी। काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता, हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं, म्हणून त्याला ओपन मध्ये लिहून घेतलं नाही, त्यानेच ते अर्ज लिहिला त्या कोण पोलीस होता त्यानं, आणि त्यांनी सांगितलं कर याच्यावर सही, मग जर माझ्याकडे प्रमाणपत्र नाही तर मी ओपन मध्ये जात आहे, हे त्याच्याकडून लिहून घेतलं, सही करून लिहिलं त्याने, सही फक्त घेतली, म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे तो दाखवतोय, नसेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना। तुम्ही वेळ द्या ना 6 महिन्याचा, 6 महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना, म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही। जसं की कौतुक करायला लागेल त्या बीडच्या एसपी साहेबांचं, की त्यांनी प्रेस नोट केली काढली की 3ही ऑप्शन ठेवले। याला म्हणतात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं। गोरगरिबांची क्वालिटी असून सुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन। म्हणून सरकारला विनंती की तुम्ही ईडब्ल्यूएस पण सुरू ठेवा। ईडब्ल्यूएस तुमच्यामुळे बंद झालेलं आहे, मराठ्यांमुळे नाही। कोणचं माकड काय म्हणतंय त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं, कारण ईसीबीसी दिल्याच्या नंतर सरकारनं ईडब्ल्यूएस बंद केलं, हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही। आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही ईडब्ल्यूएस पण सुरू ठेवा। विद्यार्थ्याला ईडब्ल्यूएस मधून जायचं असेल ईडब्ल्यूएस मधून जातील, एसीबीसीतून जायचं असलं तर जातील, कुणबीतून ओबीसीतून जायचं असलं तर जातील। तुम्ही ते ऑप्शन ठेवा, त्याच्याकडे 3ही नसेल तर तो ओपन मध्ये जाईल। हा मुद्दा महत्वाचा आहे। याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं, तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलंय, मुलींना मोफत शिक्षण मिळत नाहीये, तुम्ही व्हॅलिडिटीची अट ठेवली। आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह, मग कशाला अट पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं, मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच, काही अडचण नाही ना तुम्हाला। मोफत इकडे म्हणायचं मोफत। एकदा ते चंद्रकांत दादा पाटील म्हणले होते आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला, आम्ही अमुक दिलं, आम्ही महामंडळ दिलं, सारथी दिली। सारथीतल्या पोरांचे काय हाल आहेत जरा त्यांच्याकडे बोलून बघा। महामंडळातली बी कोणाच्या कशा होत्यात फायली, हे जरा गावखेड्यात जाऊन विचारून बघा। पोरांच्या 2-2 वर्ष झालेत फायलीचे गठ्ठे घेऊन पळत आहेत म्हणजे। आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केले सगळं, PG ते 2G काय KG पर्यंत सगळं केलं म्हणले। कुठं आहे कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला। तुम्ही करायचं ना मोफत शिक्षण मुलींना सगळ्याच करा, त्याच्यात भेद करू नका। तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू, आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा। लेकरात त्या मुलीत त्या विद्यार्थिनीत भेदभाव नसला पाहिजे, जाती तीड नको आणि नसलाच पाहिजे, हे संस्कार आमच्यावरती सगळ्या मुलींना करा। तेही व्यवस्थित नाही केलं सरकारनं। आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे। आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा। आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पाहिजे। कोणाच्या काय हरकती आहेत काय आम्हाला माहीत नाही, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही। मराठा आणि कुणबी एकच आहे। 2004चा कायदा बनवलेला आहे सुशीलकुमार शिंदे सरकारनं। तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा, किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही, पण मराठा आणि कुणबी एकच आहे। कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे, त्यांचे रोटीबिटी व्यवहार पण होतात, त्यांचं समान आहे सगळं। तुम्हाला जे पाहिजे ते, जसे की तुम्ही बाकीच्या जाती
अगोदर घेतल्या, काळजी घेतल्या असत्या त्या घेतल्या. त्याच्यानंतर आता 350-400 ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा त्यांचे व्यवसाय सारखेत म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात, त्यांचे निकष आणि आमचे निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे. तो एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी आहे, त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे. मागेल त्या मराठ्याला, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. हे न्यायाधीशांच्या जज साहेबांच्या समोर इथंच मंत्री महोदयांच्या समोर इथं ठरलेलं आहे. आम्ही त्यावेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत. पाहिजे असतील जर नाही म्हणत असले तर, जर सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीतून कुणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. ही चौथा शब्द होता आमचा. त्या शब्द आम्ही आता ह्या 15 दिवसापासून सुरू केलेला आहे की आम्हाला तो पाहिजे. कारण ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा सारखाचे किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा तो मागासलेला आहे. हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावलेत ते सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. ही सरकारचा शब्द आहे. आम्ही मागणी बदललेली नाही. या भूमिकेवरती हे आमरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे. माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे, कामाचे दिवस आहेत, पाऊस पडलेला आहे, कुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत. अंतरवालीकडं कोणी येऊ नका. आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही. आपल्या मराठ्यांनी शक्ती काय असती, एकजूट काय असती, लेकराला कसा न्याय द्यायचा हे दाखवलेलं आहे. बार बार आपल्याला कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही. इकडं चिखलपणे पाऊसपणे तुमचे हाल होऊ नये. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या कामात राहावं, अंतरवालीकडे येऊ नका. मी 6 करोड मराठ्यांच्या वतीनं लढायला इथं खंबीर आहे. काळजी करू नका. तुमचा मुलगा म्हणून इमानदारीने लढणारे लढतो सुद्धा. त्याची काळजी करण्याची काही मराठा समाजाने काळजी करू नये ही माझी त्यांना सगळ्यांना विनंती. हे त्या पोरांचं प्रमाणपत्र आहे. मी जे आता हिंगोलीचं बोललो त्याचं हे सर्टिफिकेट आहे आणि हे कुणबीचं आहे. तरी या पोरांकडून लिहून घेतलं पोलिसांनी की तू ओपनमध्ये जाय. का बरं मराठीचं वाटोळं करायचं तुम्हाला? याच्यावर लाड साहेब म्हणले होते की ते SP चा विषय नाही CP चा आहे. अरे बाबा हो, तुम्हाला मग याच्यामुळे तुमचं नामचं फटत नाही. आमच्याकडे खेड्यापाड्याने SP म्हणते, तुमच्याकडे शहरात CP म्हणत असते. पण आहे ना तुमचाच कुणी का असाना प्रमाणपत्र आहे त्याच्याकडं. त्याला जर 6 महिन्याची मुदतवाढ निवडणुकीत जमतं का तुम्हाला? 6 महिने सर्टिफिकेट आणून द्या म्हणायला. मग हे तर लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे. निवडणुकीत लढायचं म्हणजे 5 वर्षाचा प्रश्न असतो. तरी तुम्ही 6 महिन्याची मुदत देताय त्याला की द्या तुपल्याकडे जे कागदपत्र ते नंतर आणून द्या. मग ह्या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं. त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती पूर्ण आयुष्याची, त्याच्या आईबापाची, त्याच्या भावाची, त्याच्या आजी आजोबाची, त्याच्या स्वतःच्या लेकराची. त्याला नोकरीला लागायचं आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय तो ओपनमध्ये जाय. त्याच्याकडून तसं लिहून घेतलं गेले. त्याच्यावर ते सही सुद्धा करायला लावली त्यांनी तशा प्रकारची. आता इथं काय ऑप्शन दिला आहे? ओपन OBC राज्य पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली पोलीस भरती 2022-23. हे बघा OBC आळ केलंय त्या पोराला. प्रमाणपत्र दाखिलं मी आता तुम्हाला. हे त्याचं प्रमाणपत्र OBCचं. OBCला आळ केलंय त्यांनी. इथं आळ केलंय OBCला आणि ओपन टाकलंय. ओपन मधून भर. त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने ह्यो फॉर्म लिहिला त्या पोलिसांनीच. त्याचं नाव टाकलं आणि मी ओपन मध्ये जातोय असं म्हण आणि करसई खाली, नाही तर रिजेक्ट करीन तो. पोरं भेटेत नवीन पहिल्यांदा गेलेले असतात बिचारे. घरून खर्च नसतो, काही पैसे नसतात घरी. आईबापाने कोण तरी दिले असते. त्याला वाटतं आईबापाने पैसे दिलेत, इथपर्यंत आलो तर आता आपण ग्राउंड मारलंय, सगळं झालंय. आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपन मध्येही नाही आणि OBC तर नाही, EWS मध्ये नाही, CBC पर्यंत नाही केलं. पाठवलं याचं हिंगोलीचा विषय. म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून. मराठ्यांबद्दलच जातीवाद का? आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं. अरे बाबा, त्याच्याकडे कोणते प्रमाणपत्र दाखवलं तुम्हाला? काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा असं ग्राह्य धरू. लाडसाहेब म्हणतात तर चला काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या. त्याला 6 महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची.
त्याच्यात नाही दिलं तर ओपन मध्ये टाका, नाही तर हाकलून द्या. ते मान्य आहे आम्हाला. बाकीच्याला एक न्याय. बोगस पुस्तकं गोळा करते तर ते आहे जमते त्यांना, आणि आमचं खरं असून जमा. वारे सरकार परत म्हणते तुम्ही चिडताय. मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नयेत, माझ्या मराठ्यांचं वाटलं होऊ नये म्हणून चिडतो. तुम्ही खरं बोला ना कधीतरी. हे सत्यत आहे. हे त्या चारही पोरांचं आहे. सतीश अशोकराव कळके हे चारही त्याचेच प्रमाणपत्र आहे. काय पाहिजे आणखी तुम्हाला? काही याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल 2024, 24, 27, 28, 29, काही 21, 22 असेल तर त्याला ओरिजिनल सांगा, 6 महिन्यात आणून दी तो असला तर. असं चालत नाही का? याने आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागले. ते जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय. म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार, काहीला मेडिकलमध्ये जाता येणार. ते जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवलाय. ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडे. कवरच मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय? मोफत शिक्षण दिलं. ते जीएचा बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते. तो जीएचा राऊंड बंद केलाय. आज त्याच्यात 20,000 पोर आहेत. एक 2 वर्ष लढायला 6-7 वर्ष लागतात पोराला लढायला, शिकायला, खर्च करायला आई बापाला सुद्धा. 5-6 लाख रुपये झालं. त्याच्या आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला, मागचा राऊंड कम नाही घेतला.